श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 पर्यायीपैकी कोणत्याही एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. थांब, हा व्हिडिओ सोडून तू पुढे जाण्याचं चूक करू नकोस. तुझ्या सगळी प्रार्थना आता स्वीकारल्या जातीलच असं नाही, हे प्रत्येकाला माहीत असतं. संशयवादी नास्तिक लोक या गोष्टीकडे प्रार्थनाचा उपयोग होत नाही याचा पुरावा म्हणून पाहतात, पण त्याच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. प्रार्थना सफल होण्यासाठी ते प्रभावीपणे आणि तिच्या मागच्या वैज्ञानिक आधार म्हणून समजून करायला हवे. असं केलं तरच आपल्याला हे लक्षात येईल की विशिष्ट प्रार्थना परिणामकारक का ठरली नाहीत, तसेच ते परिणामकारक ठरावे म्हणून कोणती पद्धत आपण अवलंबवायला पाहिजे. तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नाही असं तुम्हाला जर समजलं तर मग तुम्ही काय कराल? अशा अपेक्षा मागचे प्रमुख कारण तुम्ही समजून घ्याल. आत्मविश्वासाचा अभाव आणि अतिप्रयास. बऱ्याच लोकांना तुमच्या अंतर्मनाचा कार्य पूर्णपणे न उमगल्यामुळे ते स्वतः त्याच्या प्रार्थनेपूर्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असतात. तुमचं मन कसं कार्य करतं हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमचा अनुभव आणि आत्मविश्वास हे आपोआप मागे पडतं आणि ते मग समोर यायला लागतं. एखादी कल्पना जेव्हा तुमचं अंतर्मन स्वीकारतं तेव्हा ते लगेच त्या कल्पनेच्या आणि त्या गोष्टीचा अंमलबजावणीसाठी सिद्ध होतं. अंतिम गोष्ट प्राप्त करण्यासाठी तो त्याच्या जवळची सगळी बलशाली उपयोग आहे आणत असतं. तुमच्या मनातल्या खोलवरच्या सगळ्या मानसिक आणि आध्यात्मिक जे नियम आहेत ते गतिमान करतो. मला कधीच उत्तर मिळणार नाही, माझ्या आयुष्यातून कधीच वाईट गोष्टी जाणार नाहीत, सगळं माझ्या मनाविरुद्ध होतं आहे, या चक्रातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. जेव्हा तुम्ही अशी विधानं सारखं वारंवार करता तेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला कोणता सहकार्य किंवा प्रतिसाद देत नाही. वेळ काढून सैनिकाप्रमाणे ना तुम्ही पुढे जाता. मागे दुसऱ्या शब्दाचं सांगायचं तर तुम्ही तिथे असता तिथे अडकून पडता. कल्पना करा, तुम्ही एखाद्या टॅक्सीत बसला आहात आणि ड्रायव्हरला वेगवेगळ्या जागी न्यायला सांगितलं तर तो पूर्णपणे गोंधळून जाईल. द्विधा मनस्थितीत असल्यामुळे तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे हे ना कळल्यामुळे अशक्य आहे की ते तुम्हाला कोठेतरी घेऊन जायला नकार देईल. जर त्यांना तुमच्या सूचना पाळायचा प्रयत्न केला तरी शक्यता हीच राहील त्याला ते करता येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कुठे जाऊ शकाल हे त्या ईश्वराला ठाऊक. वर्तमानाच्या प्रचंड शक्तीकडून काम करून घेणेसुद्धा असंच आहे. आधी तुमच्या मनात एक सुस्पष्ट कल्पना विचार हे असायला पाहिजे. तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच आहे. ते परिस्थिती कितीही कठीण का असेना, तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्येचा आजाराचा इलाज हमखास असतो. केवळ तुमच्या अंतर्मनाच्या अमाप बुद्धिमत्तेला ते उत्तर माहीत असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या बाह्य मनात एक संतुष्ट निष्कर्ष काढता तेव्हा तुमचं मन तयार होतं आणि तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला फलप्राप्ती होते. म्हणून काही झालं तरी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, कारण कितीही काही केलं तरी तुम्ही जर पॉझिटिव्ह राहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रत्येक अडचणीतून तुम्ही पुढे जाणार असता. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. पहा, इच्छाशक्ती नाही तर तुमची कल्पनाशक्ती वापरा. तुमच्या मनाच्या शक्तीची मदत घ्या आणि वाटेतला अडथळा हटवला नाही. कधी खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाही आणि खूप अतिप्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला
ते परिणाम मिळतच नाही. इच्छाशक्तीचा वापर मुळीच करू नका. त्याऐवजी इच्छाशक्तीचा परिणाम आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मुक्तीच्या स्थितीचा प्रतिमा चित्र कल्पनेत साकार करा. जर इच्छेचा वापर केला तर तुम्हाला असं आढळून येईल की तुमची बुद्धी हस्तक्षेप करून समस्या सोडवण्याचे मार्ग शोधत आहे आणि ते मार्ग तुमच्या अंतर्मनावर सोपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हेच तुम्हाला थांबवायचं आहे. समस्या सोडवण्याचं तुमचं बुद्धी चातुर्य बाजूला काढा. फक्त एक संधी सरळ वाट सुलभ चमत्काराने मारणारी आणि विस्मित होणारी असतं. टिकून ठेवा. रोगमुक्त झालास, समस्यामुक्त झाल्यास स्वतःला चित्र कल्पनेत पहा. तुम्हाला हव्या असलेल्या मुक्ती स्थितीच्या भावनेत संतोषची कल्पना करा. या प्रक्रियेतील सगळे गुंता दूर करा आणि सरळ मार्ग सर्वश्रेष्ठ ठेवा. पहा, तुम्ही जे काही प्रार्थना करता भगवंताजवळ विश्वासाने, विश्वासपूर्वक जे मागाल ते तुम्हाला मिळेल. विश्वास कारण म्हणजे कसला तरी सत्य मानून चालणं, त्याला स्वीकारणं हे प्रत्यक्षात आहे असं म्हणून जगणं हे महोदय. तुम्ही टिकवून ठेवलं तर तुम्ही पळाल. आलेल्या परिस्थितीची खुश नक्कीच अनुभवा. समस्येचा स्वीकार करा, ते मान्य करा. ते समस्या तुमच्या वर्तमानाकडे पाठवा. त्याला एकट्याला समस्येची सर्वात प्रथम प्रभावी उकल माहिती आहे. शंका, द्विधा, अस्वस्थ तुमच्या प्रार्थनेला कमकुवत बनवत असते. स्वतःशी असं तुम्ही कधीच म्हणू नका की मला बरं वाटत असं. इच्छा, मला आशा आहे की हे उपयोगी पडेल. जे काम व्हायचं आहे त्यांच्याबद्दलच्या तुमच्या मनात भावनासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तुम्ही तुमच्या स्वतःची एक चांगला संवाद साधा. स्वास्थ्य तुमचं आहे असं तुम्ही समजून चला आणि पहा. संपूर्ण स्वतःला तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीच्या हवाली करा. प्रत्येक परिस्थितीला सांगा, ही पण वेळ निघून जाईल. तुमच्याशी शीतलतेमुळं आणि तुमच्या विश्वासामुळे तुमचं अंतर्मन सुपीक बनतं आणि त्या कल्पनेच्या मागच्या गतिशील ऊर्जेला ते कल्पना स्वीकारून त्यातला वास्तव साकारा करण्याचे सामर्थ्य मिळतं. पहा, जेव्हा तुम्ही कल्पना आणि इच्छा याचा संघर्ष करता तेव्हा तुमची कल्पना नक्कीच वरचढ असते. म्हणून तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि काही झालं तरी हार मानायचं नाही. आमच्या अपयशावर मात करण्यासाठी मी माझ्या इच्छा शक्तीचा वापर करेल हा विचार अपयशाला मानसिक प्रयत्न सहसा आत्मप्रभावाकडे नेतो आणि जे इच्छितो आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम निर्माण होते. म्हणून तुम्ही शक्तिहीन आहात. तुम्हाला इच्छाशक्तीचा वापर करावासा वाटतो हे तर जणू हिरव्या एकदम सिग्नलसारखं आहे. म्हणून हार मानू नका, खचून जाऊ नका. आजची परिस्थिती कायम राहणार नाही. फक्त सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. मानसिक शक्तीचा आणि इच्छाशक्तीचा वापर करणं म्हणजे हे मानून चल की काहीतरी विरोध आहे, पण विरोधाची कल्पना केली की विरोधात निर्माण होतं. विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.